नमस्कार, मी मंजू भागानगरे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे 24। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये भिंगार शहराचा समावेश न करण्याचा निर्णय मनपा प्रशासन घेत आहे। याबाबत चर्चा देखील होत आहे। तर याविषयी भिंगारकरांना काय वाटतंय हे आता आपण जाणून घेणार आहोत। तर काही भिंगारकर आता आपल्यासोबत आहे, चला तर मग त्यांच्याशी संवाद साधूया। नमस्कार, तुमचं सर्वांचं न्यूज टुडे 24 मध्ये स्वागत। मला सांगा की आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये आपल्या भिंगार शहराचा समावेश न करण्याचा निर्णय घेतला जातोय, तर यावर तुमचं काय मत आहे? नक्कीच आपल्या भिंगारचा सहभाग झाला पाहिजे मनपाच्या हद्दीमध्ये, कारण नागरिकांच्या सोयी सुविधा याच्यासाठी आणि भिंगार हे डेव्हलपिंग होत आहे, त्या हिशोबाने भिंगारला नक्कीच मनपामध्ये समाविष्ट केलं गेलं पाहिजे। अच्छा सर, तुमचं नाव? मारुती पवार। नमस्कार। तुम्हाला काय वाटतं याविषयी? घ्यायला पाहिजे। नगरमध्ये समावेश झाल्याशिवाय भिंगार शहराचा विकास होणार नाही। अगोदर हे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जाचक अटीमुळे भिंगारमध्ये 50%च्या जास्त भाग हा ग्रामपंचायतमध्ये स्थलांतरित झालेला आहे, त्यामुळं ते निर्णय चुकीचा आहे। तर माझं असं मत आहे की ते महानगरपालिकेत घ्यायला पाहिजे। अच्छा, आत्ता आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते संजय सपकाळ सर, त्यांच्याशी आपण या विषयावर त्यांचं मत जाणून घेऊयात। सर, महानगरपालिकेमध्ये भिंगार शहराचा समावेश न करण्याबाबत आता मनपा प्रशासन निर्णय घेत आहे, तशी चर्चा देखील त्यांच्यात होत आहे। पण एकीकडे ज्या वेळेस सुजय विखे हे खासदार होते, तर त्यांनी त्यांच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी जी बैठक घेतली त्याच्यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये भिंगारचा समावेश करण्यासाठी मंजुरी दिली होती, मात्र आता मनपा प्रशासन नाकारते, तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे मनपा प्रशासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो खरं तर चुकीचा आहे। या भागाचे खासदार सुजयदादा विखे पाटील, त्याचप्रमाणे कार्यसम्राट आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं असेल प्रशासनाने मीटिंग घेतली होती। त्या मीटिंगला बहुतेक सर्व आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, सर्वपक्षीय सभासद उपस्थित होते। असं असताना महानगरपालिकेने त्यावेळेस आम्हाला मंजुरी दिली, तर त्यांनी मंजुरी दिली आणि ते आत्ताच मंजुरी का त्यांनी कॅन्सल केली? त्याचं पण त्यांनी तर मंजुरी जर आम्हाला द्यायची नव्हती तर अगोदरच त्यांनी म्हणायला पाहिजे होतं आम्हाला काय तुम्हाला घेता येणार नाही, आणि त्यांनी आम्हाला घेतलं आहे आणि घेतल्यानंतर त्यांनी सर्व गोष्टीचा विचार करूनच घेतला असेल ना। आम्हाला मंजुरी दिली याचा अर्थ त्यांनी सर्व गोष्टीचा विचार करून सर्व वातावरण पाहून त्यांनी आम्हाला मंजुरी दिली, आणि आता त्यांनी मंजुरी का कॅन्सल केली? बरं, ते मनपा आयुक्त यशवंत डांगे आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की भौगोलिकदृष्ट्या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये भिंगारचा समावेश करणं योग्य नाही आहे। भिंगारमध्ये ज्या सेवा सोयीसुविधा नागरिकांना द्याव्या लागतील तो खर्च परवडणार नाही आहे। तसेच कॅन्टोन्मेंटमध्ये सध्या जे कार्यरत कर्मचारी आहे किंवा जे निवृत्त कर्मचारी आहे त्यांचा वेतनाचा भार देखील पडेल, त्याच्यामुळे ते यासाठी नकार देत आहेत किंवा त्याबाबतचा निर्णय घेत आहेत, चर्चा सुरू आहेत, तर याविषयी काय बोलाल? त्यासाठी केंद्र सरकारचा निधी येतोय त्यांना, केंद्र सरकारचा राज्य सरकारचा निधी आहे। निधीच्या संदर्भात पाहिलं तर या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी जर जोर लावला तर निधीचा प्रश्न देखील मार्गी लागेल। दुसरं महत्त्वाचं, आमचे जे नागरिक सुविधा ज्या आहेत त्या ह्या अहमदनगर छावणी परिषदेच्या जातक अटीमुळं आम्हाला त्या काहीही करता येत नाही। या इथं आत्ताच सांगितल्या पद्धतीने 50% जागा तर नाही, परंतु 70% लोकांचं स्थलांतर झालेलं आहे। इथून स्थलांतर होत असताना इथं आम्हाला घर बांधता येत नाही, वरती बिल्डिंग बांधता येत नाही, भिंती बांधता येत नाही। असं असताना ह्या अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड इथं बरखास्त करून जो निर्णय झालेला आहे, छावणी परिषद बरखास्त करून अहिल्यानगर महानगरपालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात तो योग्यच आहे आणि तो करावा असं मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सांगू इच्छितो। बरं, तुम्ही आत्ता सांगितलं की केंद्राकडूनच मंजुरी मिळालेली आहे किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी जो मंजुरीचा ठराव घेतलेला आहे तर तो सगळ्यांचा विचार करूनच घेतलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे, तर मग तरी देखील मनपा प्रशासन याला नकार का देतोय, काय वाटते तुम्हाला? त्यांना मनपा नकार देण्याचं कारण मला पण कळालेलं नाही, कारण त्यांना जर नकार द्यायचाच होता तर अगोदरच त्यांनी होकार द्यायला नको होता। दुसरी गोष्ट, हा संपूर्ण विचार करून सर्व निर्णय घेऊन त्यांनी त्या ठिकाणी आमदार, खासदार, आयुक्त असतील, आमचे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे CEO असतील, या सर्वांनी त्यावेळेस आराखडा सर्व तयार करून ज्या ज्या गोष्टीचे त्यांना निर्णय घ्यायचा त्यावेळेस व्यवस्थित निर्णय घेऊन त्यांनी मान्यता दिली आम्हाला, आणि आता का ते नाकारतात? बरं, पण जर समजा आपल्या भिंगार शहराचा अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये समावेश नाहीच झाला तर तुमची आगामी भूमिका काय राहील? या ठिकाणी आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन उभारू। त्याच पद्धतीने
ज्या पद्धतीने आम्हाला त्यांनी होकार दिला त्या पद्धतीने आम्ही सर्व नागरिक सर्वपक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी त्यांच्या काय म्हणते त्याला शब्दाला किंमत देऊन आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत की चला आपण अहिल्यानगर महानगरपालिकेत जाऊ, आपण त्या ठिकाणी सर्व सुख आपल्या सुविधा उपलब्ध होतील आणि आज जे जाचक अटी आहेत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या त्यातून आम्हाला एक मुक्तता मिळेल. या दृष्टिकोनातून आम्हाला अहिल्यानगर महानगरपालिकेत घेतलंच पाहिजे. अच्छा, आता आपल्यासोबत होते सामाजिक कार्यकर्ते संजय सपकाळ. त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं म्हणणं आहे काहीही झालं तरी अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये भिंगार कॅन्टोन्मेंटचा भाग आपला सहभाग झालाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत काही भिंगारकर अजून आहेत, त्यांच्याशी देखील या विषयावर आपण संवाद साधूया. काय वाटतं तुम्हाला की भिंगारचा सहभाग व्हायलाच पाहिजे, म्युन्सिपाल्टीमध्ये जायलाच पाहिजे, कारण की इथं सुविधा कुठलीच प्रकारची नाही आहे भिंगारला. अच्छा, हां, त्यासाठी जायलाच पाहिजे ती. आणि जर महानगरपालिकेत जर समावेश झाला तर सगळ्या सोयी सुविधा होतील असं तुमचं होतील. विश्वास? हो हो, होणारच 100% होणार. हां, काका तुमचं काय म्हणणं आहे यावर? आमचं असं म्हणणं आहे की जर ते महानगरपालिका म्हणून राहिली खर्चाच्या बाबतीत खर्च वाढेल, परंतु तसं काही नाही. जसं खर्च वाढेल तसं इन्कमही वाढणार आहे. व्यापारी दृष्ट्या पाहिलं तर या ठिकाणचा व्यापार अत्यंत कमी प्रमाणात आहे. जर महानगरपालिकेमध्ये यांनी समाविष्ट केले तर बाकीच्या सर्व फॅसिलिटी मिळतील आणि त्याप्रमाणे मोठमोठे व्यापारसुद्धा होऊ शकतील इथं. तरी हे महानगरपालिकेमध्ये मर्ज केलंच पाहिजे, रस्त्याचं वगैरे काम होईल म्हणजे. अच्छा, म्हणजे यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी जर भिंगारचा महापालिकेमध्ये समावेश केला तर या ठिकाणी विकास होऊन या ठिकाणी व्यवसायाला देखील चालना मिळेल आणि त्यातून देखील आर्थिक समस्या मार्गी लागेल. व्यापाराच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला चांगली आर्थिक मदत होईल असं यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आणखी काही आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. तुम्हाला काय वाटतं? आमची इच्छा अशी आहे की आम्हाला कॅन्टोन्मेंटपासून फार त्रास आहे. आमचे डबलमधली परवानगी नाही, पाणी 2 दिवसातून एकदा येतं, पुरेपूर पाणी येत नाही. मग त्याचा तुम्ही कॅन्टोन्मेंटकडे काही पाठपुरावा नाही केला का? समस्या नाही मांडली? पाठपुरावा आम्ही भरपूर केलेला आहे, पण ते काय आम्हाला प्रत्युत्तर म्हणजे देत नाही. ते त्यांना जसं वागत तसंच वागतात ते. आणि आम्ही जर एखादं घराचं प्रपोजल तिथं मांडलं तर वर्ष 2-2, 3-3 वर्ष घराचं प्रपोजल तिथं होत नाही, ते मिटिंगमध्येच जात नाही. त्यामुळं आमची इच्छा अशी आहे की महानगरपालिकेत गेलं तर जे कोणी स्थानिक असतील, नगरसेवक असतील किंवा साहेब असतील, आम्ही त्यांना विनंती करून ते मिटिंगमध्ये मांडायला तरी कमीत कमी लावू. पण हे मिलिटरीचा हुकूम आहे तिथं, त्यामुळं ते आम्हाला मानत नाही. ते जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते मिटिंगला ठेवणार. ते आमचं अजिबात ऐकत नाही ती. त्यामुळं ना आमची इच्छा अशी की कॅन्टोन्मेंट महानगरपालिकेत गेलं तर आम्हाला सुखसुविधा भेटतील, सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, म्हणून आम्ही इच्छा आहे महानगरपालिकेत जाऊ म्हणून. अच्छा, म्हणजे अहिल्यानगर महापालिकेत जर भिंगारचा समावेश झाला तर येथील नागरिकांना मूलभूत सुखसुविधा मिळतील अशी त्यांना अपेक्षा आहे. तर आता आपण भिंगारकरांशी संवाद साधून याविषयीचं त्यांचं मत जाणून घेतलेलं आहे. प्रतिनिधी अनिकेत गवळीसह मी मंजू भागानगरे, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.